आपण प्रभू येशू मरण्याकरिता का आला या मालिकेतील 50 कारणांचा अभ्यास करतोय आणि आज आपण चौथ्या कारणावर बोलणार आहोत, जे इतकं महत्वाचं आहे की त्याशिवाय आपला विश्वासच खरं तर पायाविरहित आहे. ते कारण म्हणजे येशू स्वतःच्या पुनरुत्थानासाठी मरण पावला. आजचा अभ्यास आपण कसा करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण 4 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिल्यांदा आपण एक महत्वाचा प्रश्न पाहू, मग कराराच्या रक्ताचं मोल समजून घेऊ, त्यानंतर पुनरुत्थान ही देवाची मोहोर कशी आहे ते बघू आणि शेवटी एका पावतीच्या उदाहरणाने कायमची खात्री मिळू. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय आणि तीही एका अशा प्रश्नाने ज्यावर आपल्या विश्वासाची संपूर्ण इमारत उभी आहे. याचं उत्तर मिळालं की सगळं काही स्पष्ट होतं. आता हा प्रश्न आपल्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे, नाही का? म्हणजे जगात तर कितीतरी लोक मरण पावले, थोर लोकांनी बलिदान दिलं, मग येशूचा मृत्यू हा त्या सगळ्यांपेक्षा वेगळा होता आणि आपल्या पापांची संपूर्ण किंमत चुकवण्यासाठी तो खरंच पुरेसा होता, हे कशावरून मानायचं? त्याचा काही पुरावा आहे का? आणि गंमत म्हणजे ह्या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर बायबल आपल्याला अगदी थेट देतं. प्रेषित पौल इथे काय म्हणतोय बघा. तो म्हणतोय, विचार करा, जर येशू मरून पुन्हा उठलाच नसता तर त्याचा मृत्यू हा फक्त एक दुःखद शेवट ठरला असता, एक अपयश, आणि आपण आजही आपल्या पापांच्या ओझ्याखालीच असतो. म्हणूनच त्याचं पुनरुत्थान हा फक्त एक चमत्कार नाही, तर ते आपल्या क्षमेचं जिवंत आणि ठोस असं प्रमाण आहे. तर पुनरुत्थान हेच उत्तर आहे हे आपल्याला आता कळलंय. पण या पुनरुत्थानाचा आणि येशूच्या मृत्यूचा नेमका काय संबंध आहे? म्हणजे मृत्यूमुळे पुनरुत्थान कसं झालं? चला आता आपण हेच पाहूया की येशूच्या रक्ताने म्हणजेच त्याच्या मृत्यूने पुनरुत्थानाचा दरवाजा कसा उघडला. या वचनातला एक शब्द खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे रक्तामुळे. वचन असं नाही म्हणत की येशू मरण पावला आणि मग देवाने त्याला उठवलं. नाही, वचन स्पष्ट सांगतं की देवपित्याने त्याला सर्वकालिक कराराच्या रक्तामुळे जिवंत केलं. याचा अर्थ काय? तर येशूचा मृत्यूच त्याच्या पुनरुत्थानाचं कारण बनला. त्याचं बलिदान इतकं परिपूर्ण आणि सामर्थ्यवान होतं की त्याने मृत्यूवरच विजय मिळवला. मग हे सर्वकालिक कराराचे रक्त म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जसा आपण एखादा कायमचा करार करतो जो कधी मोडला जाऊ शकत नाही, अगदी तसाच येशूच्या मृत्यूने देव आणि आपल्यामध्ये एक पक्का, कधीही न तुटणारा करार केला आहे. आणि यामुळे काय होतं? यामुळे आपल्याला मिळालेली क्षमा ही काही आज आहे आणि उद्या नाही अशी तात्पुरती नाही, तर ती कायमची आहे. कारण हा करारच सर्वकालिक म्हणजे कायमचा आहे. आणि ही गोष्ट नंतर कोणीतरी लावलेला शोध नाहीये. खुद्द प्रभू येशूने शेवटच्या भोजनाच्या वेळी प्याला हातात घेऊन म्हटलं होतं की हे माझे कराराचे रक्त आहे. म्हणजे त्याने स्वतःच आपल्या मृत्यूचं महत्त्व आपल्याला सांगितलं होतं. येशूने वधस्तंभावर जे बलिदान दिलं ते अगदी परिपूर्ण होतं. त्यात कोणतीही उणीव नव्हती. त्याने पापांची किंमत 100% चुकवली होती. पण एवढं मोठं काम झाल्यावर त्यावर एका दैवी मान्यतेची, एका शिक्कामोर्तबाची गरज होती. आणि तोच शिक्का, तीच देवाची मोहोर म्हणजे येशूचं पुनरुत्थान. हे समजायला एक छोटंसं उदाहरण घेऊ. कल्पना करा की एका महान कलाकाराने एक अप्रतिम कलाकृती बनवली आहे. जेव्हा ती राजासमोर सादर केली गेली तेव्हा राजा तिच्यावर इतका खुश झाला की त्याने त्यावर आपली खास राजमुद्रा उमटवली. ती राजमुद्रा म्हणजे राजाने जगाला जाहीर केलं की ही कलाकृती सर्वोत्तम आहे आणि मी ती स्वीकारली आहे. अगदी तसंच येशूचं बलिदान ही ती परिपूर्ण कलाकृती होती आणि देवपित्याने पुनरुत्थानाची राजमुद्रा त्यावर उमटवून सगळ्या जगाला जाहीर केलं की हे बलिदान स्वीकारलं गेलं आहे. आणि हेच तरे वचन आपल्याला सांगते. पुनरुत्थान ही केवळ एक घटना नव्हती, तर ते पित्याचं गौरव होतं. देवपित्याने आपले पुत्राच्या महान कार्याला दिलेली ती एक जाहीर मंजुरी होती, जी त्याच्या गौरवातून संपूर्ण सृष्टीसमोर प्रकट झाली. आता आपण या अभ्यासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात सोप्या भागाकडे आलो आहोत. हे रूपक असं आहे जे पुनरुत्थानाचं महत्त्व आपल्या मनात कायमचं कोरून ठेवेल आणि आपल्याला कधीच विसरू देणार नाही. येशूचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बघा, त्याच्या मृत्यूने आपल्या पापांच्या कर्जाची किंमत पूर्णपणे चुकवली, तर पुनरुत्थान हा त्या चुकवलेल्या किंमतीच्या स्वीकृतीचा पुरावा आहे. मृत्यूने विजय मिळवला, तर पुनरुत्थान ही त्या विजयाची जाहीर घोषणा आहे.
हो, हेच ते रूपक आहे जे सगळं काही अगदी सोपं करून सांगतं. विचार करा, आपण जेव्हा एखादं मोठं कर्ज फेडतो तेव्हा जोपर्यंत आपल्याला बँकेकडून सही शिक्क्यासहित पावती मिळत नाही तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही. ती पावतीच पुरावा असते की कर्ज फिटलं. अगदी त्याचप्रमाणे येशूने वधस्तंभावर आपल्या मृत्यूद्वारे पापांचं कर्ज फेडलं आणि तिसऱ्या दिवशी झालेलं पुनरुत्थान ही देवपित्याने स्वतः सही करून दिलेली पक्की पावती आहे. ही पावती सगळ्या जगाला सांगते की कर्ज पूर्णपणे फिटलं आहे आणि ते स्वीकारलं गेलं आहे. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काय? पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, येशूचं बलिदान म्हणजे आपल्या पापांच्या कर्जाची संपूर्ण परतफेड. किंमत चुकवली गेलीये. आणि दुसरा, तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येशूचं पुनरुत्थान हा त्या परतफेडीच्या स्वीकृतीचा कधीही न बदलणारा कायमचा पुरावा आहे. ती देवाने दिलेली पक्की पावती आहे. किंमत स्वीकारली गेली. म्हणून येशू मरण्यासाठी आला, कारण त्याच्या त्या परिपूर्ण मृत्यूमुळेच त्याचं पुनरुत्थान शक्य झालं. आणि ते पुनरुत्थान आज आपल्याला पापांच्या क्षमेची आणि सार्वकालिक जीवनाची कायमची खात्री देतं. आता आपण स्वतःला विचारूया, ही जी कायमची खात्री, ही जी देवानी सही केलेली पक्की पावती आपल्याला मिळाली आहे, ती आज आपलं दैनंदिन जीवन, आपल्या चिंता आणि आपल्या भीती कशा बदलू शकते? चला आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की तू केवळ आमच्यासाठी मरण पावला नाहीस, तर मरणातून पुन्हा उठलास. त्या पुनरुत्थानाने तू आम्हाला विजयाची आणि क्षमेची कधीही न संपणारी खात्री दिली आहे. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमेन.